नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आयुष कार्यक्रम यवतमाळ जिल्हा परिषद यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे आरोग्य विभागामार्फत, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी आयुष कन्सल्टंट या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने, त्यामध्ये इन्क्लुडिंग आयुष आणि MBA देखील या ठिकाणी आहे। हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये किंवा मास्टर इन हेल्थमध्ये किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षापर्यंतचा, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षापर्यंतचा या ठिकाणी वर्किंग एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे आयुष प्रोग्राम असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, सोबत MSc झालेलं असेल, टायपिंगचा स्पीड तुमचा या ठिकाणी मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दरमहा या पदासाठी दिलं जाणार आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत। जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या नावाने अर्ज आपल्याला करायचे आहेत। सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतेसहित आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे जमा करायचा आहे। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी असेल। DD जो आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी यवतमाळ यांच्या नावाने काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। ऑफलाईनसोबत आपल्याला ऑनलाईन अर्ज देखील या ठिकाणी करायचे आहेत। त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। दोन्ही पद्धतीने अर्ज करणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे। ऑफलाईन अर्ज जे आहे तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे या ठिकाणी पाठवू शकणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।